भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आणि तितकीच संतापजनक आहे. एक 4 वर्षाची निष्पाप चिमुकली, तिच्यावर 60 वर्षाच्या हरामखोराने क्रूर अत्याचार केला. हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. अहो, त्या लेकराचा काय दोष होता? या प्रकरणाबाबत पुण्याच्या एसपी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय आणि मला यावेळेला माहिती मिळाली की 2015 साली या नीच हरामखोराने स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केले होते आणि या गुन्ह्याखाली तो तुरुंगातही होता. मात्र 2019ला न्यायालयाने त्याची मुक्तता केली. आता ही मुक्तता नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरणात जलद गतीने कठोर कारवाई व्हावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी पण दिल्या. आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. विरोधकांनाही मी विनंती करते, इतक्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. हा लढा एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी मागे पडत आहोत, त्यामुळे नागरिकांनाही सजग राहण्याची ही वेळ आहे. समाजातले हे विकृत लांडगे हे ठेचून काढण्याची ही वेळ आहे. समाज म्हणून आपण सगळे मिळून या विकृतीशी लढूया. शासन प्रशासन आपल्या सोबत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.